नमस्कार. नमस्कार. भारताच्या दोन राज्यांमध्ये वादविवाद होणं, सीमेवरून वाद होणं किंवा अन्य कोणत्या विषयावरून वाद होणं हे भारतासाठी नवं नाही. हे वाद सातत्यानं घडत आलेले आहेत. अगदी महाराष्ट्राचा कर्नाटकाशी सीमा वाद आहे. महाराष्ट्राचा गुजरातशी विकासाचा वाद आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये किंवा आंध्र प्रदेश, तामिळनाडू या राज्यांमध्ये कावेरीच्या पाण्यावरून वाद आहे. अगदी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये बाभळीच्या बंधाऱ्यावरून वाद आहे. राज्यातले हे वाद देशाला नवे नाहीत. कर्नाटकात म्हणजे कधी कधी आक्रमक होतात कर्नाटक पोलीस आणि महाराष्ट्रातल्या लोकांना अटक करतात. महाराष्ट्र तिथे आंदोलन करतो. पण हा जो काही नवा वाद निर्माण झालाय तो चिंता वाटायला लावणारा आहे. गंमत अशी आहे की मिझोराम आणि आसाम या दोन राज्यांमध्ये झालेल्या वादात पोलिसांचे बळी गेलेत आणि मुख्यमंत्र्यांवरती गुन्हे दाखल झालेत. गमतीचा अजून एक भाग असा की भाजप समर्थित आघाडी मिझोराममध्ये सत्तेवर आहे, तर भाजप पूर्ण बहुमतामध्ये आसाममध्ये सत्तेवर आहे. या दोन राज्यांमधल्या वादानं अगदी टोकाचं पाऊल उचललेलं आहे आणि यात आता हत्या, मारहाण, गुन्हे दाखल करणं अशा स्वरूपाच्या लढाया होऊ लागलेल्या आहेत. हा वाद की युद्ध असं प्रसंग वाटावा, अशी शंका वाटावी अशा स्वरूपाचा होत आहे. दोन देशांमध्ये जसे वाद होतात, युद्ध होतात, ठिणग्या पडतात, तशा ठिणग्या दोन राज्यात पडत असतील तर चिंता अधिक वाढते. बरं, चिंता वाटावी किंवा त्रास व्हावा अशी ही स्थिती काय आहे? हा निव्वळ सीमेचा वाद आहे. बरं, सीमेचा वाद आत्तापासूनचा आहे का? तर नाही. हा सीमेचा वाद अगदी जुन्या काळापासूनचा आहे. त्याचं असं आहे की ईशान्येकडच्या राज्यामध्ये आसाम हे एकमेव राज्य होतं ज्याच्या पुढे पुढे थोड्या 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 विभागणी करण्यात आल्या. म्हणजे मिझोराम वेगळं झालं, नागालँड वेगळं झालं, सिक्कीम पुन्हा आपल्यामध्ये सहभागी झालं. हे सगळ्या राज्यांच्या विभागणी हळूहळू होत गेल्या. या सगळ्यामध्ये आसामचा भाग असलेला म्हणजे आसामचा नकाशा तुम्ही बघताय, आसामचा भाग असलेला म्हणजे मिझोरामचाही तुम्हाला त्या नकाशामध्ये आसाम आणि मिझोराम हे दोन्ही दृश्य दिसत असतील. आसामचा भाग असलेला लुशाई हिल्स नावाचा एक भाग होता. ज्या लुशाई हिल्सला आसाममध्ये राहायचं नव्हतं. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. विकासाची कारणं आहेत, आदिवासी आहेत, तो तिथला प्रादेशिक अलगाववाद आहे, भाषेची अडचण आहे, विकासाची अडचण आहे. या सगळ्या अडचणी बघून लुशाई हिल्स नावाच्या भागाला आसामपासून वेगळं केलं गेलं आणि साधारण त्याला मिझोराम असं म्हटलं गेलं. 1875 म्हणजे स्वातंत्र्यापूर्वी पहिल्यांदा अशी विभागणी झाली. 1933ला हे सगळं सीमांकन नक्की झालं आणि या राज्यासाठी BEFR ॲक्ट लागू झाला, त्या ॲक्टनुसार या राज्याची विभागणी करण्यात आली. आता या नागालँडच्या ज्या सीमारेषा आहेत त्या आसाम, त्रिपुरा, मणिपूर या राज्यांना जोडतात, तर बांगलादेश आणि म्यानमार या वेगळ्या देशांना जोडतात. आसामच्या बाबतीत असंच बांगलादेश आणि भूतानला जोडणारी ही सीमारेषा आहे. आसामच्या सीमारेषा जोडीकडे जातात, पण अन्य राज्यांनाही आसाम लागून आहे. आता या सगळ्याच्या मध्ये कछार, जिओन, लांगुअमान, लाला बाजार, बंगा बाजार या क्षेत्रावरून हा खरा वाद आहे. म्हणजे मी तुम्हाला आता जी नावं सांगितली, लाला बाजार, बंगा बाजार, या भागावरून हा खरा वाद आहे. आता हा परिसर आसाममध्ये समाविष्ट करण्यात आला आणि त्याला मिझोरामच्या जनतेची संमती नव्हती. म्हणजे कोणत्याही यंत्रणेनं जो समाविष्ट केलाय त्याच्यामध्ये मिझोरामच्या जनतेची संमती नव्हती असं मिझोरामच्या लोकांना वाटतं आणि त्यातून त्यांना आमचा हा भाग आम्हालाच मिळावा असं वाटू लागतं. म्हणजे मुळात मिझोराम हे जे राज्य आत्ता दिसतं आहे ते 1972 साली पहिल्यांदा केंद्रशासित प्रदेश म्हणून डिक्लेअर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर 1987 साली याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होता. तोपर्यंत आसाम हे एक पूर्ण राज्य होतं. 1987ला पूर्ण राज्य झालेल्या मिझोरामला अपेक्षित हे आहे
की काही जो भाग आसाममध्ये समाविष्ट करण्यात आला आहे तो आमचा आहे, आमच्या राज्याला देण्यात यावा, आसामची तशी इच्छा नाही. जसं महाराष्ट्रामध्ये बेळगाव, धारवाड, निपाणी हा जो भाग आपण संयुक्त महाराष्ट्राचा भाग म्हणतो तो महाराष्ट्राला वाटतं की आमचा आहे आणि तो कर्नाटकाला देण्यात आलेला आहे. आता अशी स्थिती तिकडे पण आहे. तिथल्या काही लोकांचं म्हणणं असं आहे की हा भाग आमचा आहे आणि तो आसामला देण्यात आला आहे, तो आम्हाला परत देण्यात यावा. आता एवढी संवेदनशीलता, एवढी त्याच्यात सेन्सिटिव्हिटी का आलेली आहे? तर तिथे मुळात या सगळ्या प्रश्नाचा, म्हणजे आंतरराज्य विवाद तर आहेतच आहेत, या सगळ्याचा वाढता हिंसाचार का इथं होतो आहे, जे हा एक आव्हान म्हणून का आलंय, तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो तिथल्या आदिवासींचा. तिथल्या आदिवासींना आपापल्या भागामध्ये सुरक्षित वाटतं आणि विकासाची गंगा त्या आदिवासींच्या पर्यंत पोहोचलेली नाही, पोहोचूच दिली गेलेली नाही. 7 सिस्टर्सकडं आपल्या देशामध्ये वारंवार दुर्लक्ष झालंय हे आपल्या लक्षात येईल. ना रस्ते पोचले, ना रेल्वे पोचल्या, ना विकासाची कुठली संसाधनं पोचली. आता या विकासाच्या अभावी माझा भाग माझ्याकडे राहिला तर तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीच्या आधारावर आम्हाला जगता येऊ शकेल अशी धारणा तिथल्या लोकांच्या मनामध्ये होऊन ती आदिवासींची एकत्रीकरणाची भावना वाढणं स्वाभाविक आहे. यातून घडलं असं की राजकारण देखील खूप मोठ्या प्रमाणावर झालं. म्हणजे पूर्वांचलातल्या, पूर्वोत्तर भागातल्या राज्यांमध्ये खासदारांची संख्या खूप नगण्य आहे. छोटी 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 राज्य असल्यामुळं 1-2 सिक्कीम 2, नागालँड 1, आसाम 4-5 अशी ती छोटी 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 संख्या आहे. त्यामुळं तिथल्या समस्यांना दिल्लीच्या राजकारणामध्ये, म्हणजे भारताच्या एकूण राजकारणामध्ये वजन असं काही मिळालंच नाही. म्हणजे एखादा अपवाद वगळता, पूर्वांचलातल्या नेत्यांचा एखादा अपवाद वगळता फारसे नेते कोणी प्रभाव दिल्लीच्या राजकारणात टाकू शकलेले नाही आहेत. म्हणजे अगदी P.A. संगमान सारखा नेता जिथं मोठा होतो तसा एखादा सोडला तर बाकी फारसे नेते प्रभाव टाकू शकलेले नाही आहेत. त्यामुळं स्थानिक राजकारणावर अधिकाधिक भर देत राहिले आणि स्थानिक राजकारण्यांनी याच मुद्द्यांना, म्हणजे सीमावाद, आपला आपला भाग, या मुद्द्यांना अधिक महत्त्व यासाठी दिलं की राज्यातली निवडणूक जिंकता येणं खूप सोपं आहे. प्रदेश मोठा नाही आहे, लोकसंख्या मोठी नाही आहे आणि निवडून येण्यासाठी लागणाऱ्या मतांची संख्या देखील खूप छोटी आहे. त्यामुळं या राजकारणाला छान पद्धतीनं देत तिथल्या प्रादेशिक अस्मिता वाढवणं खूप सोपं झालेलं होतं. आणि यातूनच, या प्रादेशिक अस्मितेतूनच एक खूप मोठी समस्या आपल्यासमोर उभी राहिलेली आहे. हा प्रांतवाद लवकर संपवला गेला नाही किंवा चर्चेतून सोडवला गेला नाही तर याचं वेगळं रूप पूर्वांचलामध्ये होऊ शकतं. म्हणूनच या वादाला अधिक खतपाणी न घालता लवकरात लवकर सोडवण्याची आवश्यकता आहे. आणि आमच्या मतानुसार आता देशातल्या राज्यांची संख्या वाढवण्याचीच गरज आलेली आहे. छोटी छोटी राज्य, छोटं छोटं प्रतिनिधित्व आणि अधिकाधिक लोकांचा सहभाग, याच गोष्टी या देशातला हा प्रांतवाद मिटवू शकतील. अशा अस्मिता देखील तयार होणार नाहीत. त्या न होण्याची काळजी, भारत नावाची अस्मिता तयार झाली पाहिजे, प्रांत नावाची अस्मिता नाही, एवढी काळजी देखील घ्यायला हवी. एवढंच याप्रसंगी सांगा वाटतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.